टेलिग्रामचे संस्थापक पॉवेल ड्युरो यांना पॅरिसमधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र या कारवाईबाबत टेलिग्रामनं अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। टेलिग्राम ॲपवर गुन्हेगारी विषयक कृत्य उघडपणे चालत असल्याचा आरोप करण्यात आला होता। वर्धा पोलीस दलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या 90 पदांसाठी 296 अर्ज दाखल करण्यात आले। मुलाखती आणि कागदपत्र तपासणी करून आतापर्यंत 12 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीला पोलिसांनी कुठलेही निर्बंध लावलेले नाहीयेत। मात्र पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्याचं आवाहन करण्यात आले। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे। निवडणुकीआधी आमदारांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे। सरकार कायदेशीर मत आजमावून नियुक्त्या करणार असल्याची माहिती समोर आली। पैठण शहरात पावसाचा जोर वाढल्यानं नारळा आणि शशी विहार परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नाली सफाई झाली नसल्यानं पाण्यातून वाट काढावी लागते। पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यावर्षी आतापर्यंत 4570 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाडा वगळता बहुतांश भागात 29 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली आहे। पावसामुळे शहरातील नदी नाले ओसंडून वाहत आहे, तर नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नाले सफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर होत असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आले। रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात भाजपच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या दहीहंडी उत्सवात अफजल खान वधाचा देखावा साकारण्यात आलाय। या दहीहंडी उत्सवानिमित्त राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। घाटकोपरमध्ये मनसेच्या वतीनं दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता स्वप्नील जोशीनं हजेरी लावली। यावेळी दोन्ही कलाकारांनी दहीहंडी उत्सवाचं कौतुक केलंय। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि सेफ्टी बेल्ट पुरवण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले। दहीहंडी उत्सव काळात विशेष काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले। गणपतराव फराटे यांचं निधन झाल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले। ग्रामपंचायतीकडून महाकाय जाहिरात फलकांना परवानगी दिली जात असल्याबाबत उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश देण्यात आले, तर ग्रामपंचायतींना मज्जाव करणारं परिपत्रक काढण्याचीही सूचना देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनची 90% कामं बोगस असल्याचा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला। अनेक गावात पाणी असल्याचं दाखवत अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। जंगली रमी आणि रमी सलकर या ऑनलाईन जुगार ॲप्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। सोलापूरमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी ही याचिका दाखल केली आहे। मुंबई महापालिकेनं गेल्या 5 वर्षात 2360 कोटींच्या मुदत ठेवी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मोडल्याची माहिती आहे। बेस्ट आणि MMRDAला निधी देण्यासाठी या मुदत ठेवी मोडल्याची माहिती आहे। अम्मान जॉर्डन इथं सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पालघरच्या गोरे येथील साईनाथने कांस्य पदक पटकावले। हलाखीच्या परिस्थितीवर मात करून साईनाथनं पदक पटकावल्यानं त्याचं देशभरातून कौतुक केलं जातंय। पुण्यातील सासवड परिसरात साग आणि खैर झाडांची तस्करी होत असल्याचं समोर आलंय। स्थानिक नागरिकांनी तस्करी करणाऱ्या गाड्या पकडून वन विभागाच्या ताब्यात दिल्या। तस्करी करणारे आरोपी मात्र फरार आहेत। बोईंगच खराब झालेलं यान अंतराळवीरांनाच पृथ्वीवर परतणार आहे, तर अंतराळवीर सुनीता विल्यम्स 2025 पर्यंत पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती आहे। गेल्या 2 महिन्यांपासून त्या अंतराळात अडकल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।